मराठी मॉनिटर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दुसरा हप्ता कधी भेटणार आहे, पात्र यादी तुम्हाला भेटणार आहे का, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुमचे जे पात्र याद्या असणार आहेत त्या याद्या या ठिकाणी जिल्ह्यानुसार तयार करण्याचं काम चालू आहे। जिल्ह्यानुसार तो डेटा डायरेक्टली महिला व बालविकास विभागाकडे देण्यात येतो आणि त्यानंतर ती यादी बँकेकडे पाठवली जाणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे पैसे भेटणार आहेत। तर ही माहिती या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला पात्र यादी जी आहे या ठिकाणी सध्या ऑनलाईन पाहायला भेटत नाहीये, ती यादी डायरेक्ट बँकेकडे या ठिकाणी दिली जाते। आता बघा, तुम्हाला 31 जुलैपर्यंत पैसे जे आहेत या ठिकाणी 3000 रुपये भेटलेले असतील। तुम्हाला भेटलेले आहेत का, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, किंवा भेटले नाहीत तेही सांगा। तर आता मग नेमके पैसे तुम्हाला कधी भेटतील, दुसरा हप्ता जो आहे या ठिकाणी कधी चालू होणार आहे त्याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। 31 जुलैपर्यंत तुम्हाला या ठिकाणी जुलै आणि ऑगस्टचे 2 हप्ते भेटलेले असतील। तर आता पुढची जी आहे या ठिकाणी अर्जाची छाननी करून तो डेटा जो असणार आहे बँकेकडे पाठवला जाणार आहे। तर याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, तारीख ठरलेली आहे, या दिवशी महिलांच्या खात्यामध्ये आता डायरेक्टली 4500 रुपये डिपॉझिट केले जाणार आहेत। तर हे 4500 रुपये किती दिवसाचे असतील, तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचे 3 महिन्याचे तुम्हाला 4500 रुपये भेटणार आहेत। याच्यामध्ये ज्यांना ज्यांना 3000 रुपये या ठिकाणी भेटलेले त्यांना फक्त 1500 रुपयेच भेटतील सप्टेंबर महिन्याचे। तर बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत। त्यामुळे या महिलांच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे। आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झालेले आहेत, म्हणजे ऑगस्टमध्ये तुम्ही फॉर्म भरलेला आहे किंवा जुलैमध्ये फॉर्म भरला होता परंतु काही कारणास्तव डीबीटी वगैरे ॲक्टिव्ह नव्हतं, त्यांचे पैसे आले नाहीत, त्यांचेही पैसे याच दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसऱ्या हप्त्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये येणार आहे। त्याची डेट देखील आलेली आहे, तीच माहिती पुढे आपण बघूयात। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये जमा झाले आहेत। त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात महिलांना लाभ कधी मिळणार असा प्रश्न लाडक्या बहिणींना पडला आहे। असे असतानाच आता या संदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे। सरकारने आता दुसऱ्या टप्प्यातील लाभ महिलांना कधी दिला जाणार आहे याची नेमकी तारीख सांगितली आहे। त्यामुळे महिलांना हा मोठा दिलासा भेटलेला आहे। तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा, लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै आधी मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे जमा झाले आहेत। त्यामुळे या महिलांच्या खात्यात आता सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे 1500 रुपये। आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत, बघा म्हणजेच ऑगस्टमध्ये ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे अर्ज आता मंजूर होत आहेत, तर त्यांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे पैसे जमा होणार आहे। आता हे पैसे नेमके कधी जमा होणार हेही आपण बघूया, त्याबद्दलची देखील माहिती देण्यात आलेली आहे। मात्र तुम्ही अर्ज जो आहे ऑगस्टमध्ये भरलेला असेल तर 31 ऑगस्ट पूर्वी तुमचा अर्ज मंजूर होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला जुलैचे पैसे भेटणार आहेत। तर आता बघा, दुसरा टप्पा कधी चालू होईल याचा दुसरा टप्पा जो असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत 1 ऑगस्ट पासून जे अर्ज आले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्ट पासून वितरित होणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर या ठिकाणी तुम्हाला डेट भेटलेली असेल, 31 ऑगस्ट पासून पैसे यायला सुरुवात होणार आहे अशी स्वतः माहिती महिला आणि बालविकास मंत्री यांनी दिलेली आहे। तर बघा, पत्रकारांशी बोलताना आदिती तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे। तसेच लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे। तर बघू शकता, 31 ऑगस्ट पासून पैसे याला चालू होतील, जे की असतील 4500 रुपये। आणि ज्यांचा हा तिसरा हप्ता असणार आहे म्हणजे जुलै ऑगस्टचे पैसे भेटले 3000, त्यांना सप्टेंबरचे 1500 रुपये भेटतील। आणि हा कार्यक्रम जो असणार आहे दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा तो नागपूरमध्ये घेतला जाणार आहे, त्याबद्दलची ही माहिती देण्यात आलेली आहे। तर या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्ज केले आहेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत। असे दुसऱ्या टप्प्यामध्ये 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर ही महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे बघा, आता महिलांच्या अर्जाची छाननीची पडताळणी युद्ध पातळीवरती सुरू झाली आहे। या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत। या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतोय का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं असणार आहे। तर ही महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। दरम्यान यासाठी या योजनेसाठी अर्जाची पडताळणी
प्रक्रिया सातत्याने सुरूच आहे. 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे. आता 31 जुलैनंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी बघू शकता 1,47,42,476 अर्ज पात्र देखील ठरले आहेत. तर 42,823 अर्जांची पडताळणी सुरू आहे. परंतु अर्ज अजून वाढतच आहेत, कारण की 31 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे. त्याच्यानंतर देखील अर्ज अजून येतीलच, परंतु 31 ऑगस्टपर्यंत जे अर्ज करतील त्यांना आता सप्टेंबरमध्ये 3 हप्ते या ठिकाणी भेटणार आहेत. त्याचसोबत बँकांना देखील आदेश देण्यात आलेले आहेत या ठिकाणी की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेला लाभ कोणत्याही कारणासाठी कपात करू नये, अशा सूचना सर्व बँकांना देण्यात आल्या आहेत. लाभार्थ्याचे कर्ज थकीत असले तरीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळालेले पैसे त्या कर्जासाठी वजा करता येणार नाही. कोणत्याही कारणास्तव लाभार्थ्यांचे खाते गोठवण्यात आले असेल ते पूर्ववत करण्यात यावे, असेही निर्देश बँकांना देण्यात आलेले आहेत. तर अशी महत्त्वपूर्ण ही अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. पुढील जसं अपडेट येईल तसं तुम्हाला वेळोवेळी शेअर केलं जाईल. त्यासाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक नक्की करा. धन्यवाद.